त्या क्षणाच्या ब्रेकिंग न्यूजने शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला मोदी शहा उपस्थित राहू शकतात अशी शक्यता आहे। तशी माहिती आपल्याला मिळते। दसरा मेळाव्याला शिंदे गटाकडून मोठं शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी सुरू आहे आणि यातच मेळाव्याला शिंदेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना आमंत्रणाची तयारी सुरू आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दिल्ली दौऱ्यावरती आणि त्यांचा दौरा अचानक वाढलाय अशी चर्चा आहे की दसरा मेळाव्याला मोदी आणि शहांना आमंत्रित करण्याकरता हा दौरा वाढला आणि त्यामुळे मेळाव्यात शिंदे गटाच्या मंचावर मोदी किंवा शहा दिसणार का हाच खरा मोठा प्रश्न आहे, ज्याचं उत्तर लवकरच आपल्याला मिळणार आहे। पण शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला नरेंद्र मोदी आणि अमित शहा उपस्थित राहू शकतात, तशी तयारी किंवा तसे प्रयत्न केले जात आहेत। तसं आमंत्रण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यात दोघांना देऊ शकतात आणि त्यामुळेच त्यांचा दौरा वाढला असं कळतं। अधिक माहिती आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या बरोबर आहेत। उदय, शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला नरेंद्र मोदी आणि अमित शहा उपस्थित राहू शकतात का, काय माहिती मिळते? आहे आणि दसरा मेळावा त्या दिवशी होणार आहे आणि त्या दसरा मेळावा अभूतपूर्व चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळू शकतं। दरवर्षी पारंपरिक शिवसेनेचा दसरा मेळावा असतो। या दसरा मेळाव्यामध्ये शिवसेना पक्ष व्यतिरिक्त इतर कुठलेही पक्षांचे नेते जे आहेत ते उपस्थित राहत नव्हते, परंतु यंदाचा दसरा मेळावा त्याला काहीसा अपवाद ठरण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडनं वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स इथल्या सगळ्यात मोठ्या मैदानावरती दसरा मेळावा आयोजित करण्याची तयारी जी आहे ती सुरू झालेली आहे आणि हा दसरा मेळावा एक नेत्रदीपक आणि अभूतपूर्व करण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून केला जात आहे। त्याच दृष्टिकोनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना या दसरा मेळाव्याचं निमंत्रण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडनं दिल्ली दौऱ्यामध्ये देण्याची सध्या हालचाली वाढू लागलेल्या आहेत आणि त्या दृष्टिकोनातून त्याचा दौरा जो आहे तो दिल्लीमध्ये लांबल्याचं बोललं जात आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे एका दसरा मेळाव्याला आले तर हा दसरा मेळावा एक खूप मोठा राजकीय प्लॅटफॉर्म व्यासपीठ जे आहे ते उपलब्ध होईल आणि खूप मोठा राजकीय होऊ शकतो आणि त्याचे पडसाद जे आहे पुढच्या काही महिन्यामध्ये मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये पडताना आपल्याला पाहायला मिळू शकतं। धन्यवाद उदय या सगळ्या माहितीबद्दल। दसरा मेळाव्याला शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे उपस्थित राहू शकतात, त्या दृष्टीने शिंदे गटाकडून प्रयत्न केले जात आहेत। यानंतर बघूयात काही स्पेशल रिपोर्ट। शिवसेनेचा दसरा मेळावा अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली, कारण मुंबई महापालिकेनं मेळाव्यासाठी हे मैदान देण्यास नकार दिलाय। खरं तर शिवसेना आणि शिंदे समर्थकांनी दसरा मेळाव्याकरता शिवाजी पार्क मैदान उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती, पण आता कोर्टाच्या निर्णयावरच सगळं काही अवलंबून असणार आहे। शिवतीर्थावरून शिवसेनेची कोंडी, बीएमसी कडून मैदान देण्यास नकार, शिवसेनेचा दसरा मेळावा अडचणीत। दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि शिंदे समर्थकांमध्ये संघर्ष पेटलेला असतानाच आता या प्रकरणाला नवं वळण लागलंय, कारण दसरा मेळाव्यासाठी दोन्ही गटाला मैदान उपलब्ध करून देण्यास मुंबई महापालिकेनं साफ नकार दिलाय। ही परवानगी नाकारताना विधी विभागाशी सल्लामसलत केल्याचा दावा महापालिकेनं केलाय। तसंच मुंबई पोलिसांकडूनही महापालिकेनं अभिप्राय मागवला होता। दसरा मेळाव्याला परवानगी दिल्यास कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवल्याचा दावा महापालिकेनं केलाय। छत्रपती शिवाजी पार्क मैदान जे आहे पार्क, ते मैदानामधले 6 प्रोग्राम हे महानगरपालिकेच्या अखत्याखातीरमध्ये येतात। परंपरेनुसार कायम ते देत आले, पण रडीचा आणि कळीचा डाव खेळला जातोय। ज्या वेळेला आम्हाला शिंदे गट तिकडे मागतोय, ही स्क्रिप्ट ऑन भाजपाची आहे, पण शिंदे गट ती स्क्रिप्ट चालवतोय। शिवाजी पार्क मैदानावर मेळाव्यासाठी परवानगी मिळावी म्हणून शिवसेनेनं 22 ऑगस्टला महापालिकेकडे अर्ज केला होता। दरम्यान 8 दिवसांनी शिंदे समर्थकांनीही शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी महापालिकेकडे परवानगी मागितली। एकाच वेळी 2 अर्ज दाखल झाल्यामुळे महापालिका कोणती भूमिका घेणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली होती। मात्र महापालिकेनं कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण देत दोन्ही गटाला परवानगी नाकारली आहे। आमचं सुद्धा म्हणणं आहे की आमचा मेळावा शिवतीर्थावरच झाला पाहिजे, कारण बाळासाहेबांनी तयार केलेली ती परंपरा आहे आणि ती परंपरा कायम ठेवण्याचा अधिकार हा प्रत्येक शिवसैनिकाला आहे। आणि सर्वात जर कट्टर शिवसैनिक महाराष्ट्रामधला कोण शोधायचा असेल तर स्वतः ते शिंदे साहेब आहेत।
एकीकडे दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान देण्यास महापालिकेनं नकार दिलाय, तर दुसरीकडे शिंदे समर्थकांना BKC मैदानावर मेळावा घेण्यास MMRDAनं परवानगी दिलेली आहे. खरं तर शिंदे समर्थकांपाठोपाठ शिवसेनेनंही BKCतील मैदानासाठी MMRDA कडे अर्ज केला होता. मात्र शिवसेनेचा अर्ज MMRDAनं फेटाळलाय. त्यामुळे शिवसेनेची मोठी कोंडी झाली आहे. आता शिवाजी पार्क मैदानाविषयी दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालय कोणता निकाल देतं यावर सेनेच्या दसरा मेळाव्याचं भवितव्य अवलंबून असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यानंतर पाहूया आदित्य ठाकरेंनी फॉक्सकॉन